ही आहे 15 लाख रुपयाची ॲम्ब्युलन्स. तर तिला आता नंबरच नाही, इथपासून सुरुवात करू आपण. हे बघा, अशी जर प्रायव्हेट गाडी घ्यायची म्हटलं तर एखादा तरुण चारी बाजूनी फाटतो, त्याला आहे ना त्याचा हप्ता भरता येत नाही. पण ही गाडी अशीच उभी आहे, तिला अजिबात नंबर नाही. आता तो नंबर का नाही आहे ते पण विचारू आपण. सुंदर गाडी आहे, हिची काच पण फुटल्याचं आम्हाला काही तरुणांनी सांगितलं, तर ते चेक करू आपण. हे बघा, इतकी सुंदर काच आहे, ती फुटलेली आहे. आता ती फुटली का फोडली माहित नाही. हे बघा, हे बघा या पद्धतीनं. हे बघा, एवढ्या सुंदर ॲम्ब्युलन्सचं कसं वाटोळं करावं याचा आदर्शच या PSC केंद्राने प्रस्थापित केलेला आहे. आपण बोलू आता पुढे या. म्हणजे पैसे वाया कसे घालवायचे हे शासकीय यंत्रणांना माहीत असल्यामुळे प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर होते. आणि प्रायव्हेटायझेशनमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांमुळं त्या मुलांना मिळत नाहीत मुली, म्हणजे होत नाही लग्न. हो आता ह्यांच्या स्वतःच्या गाड्या एकदम चकाचक चिकण्या गाड्या, धमाल गाड्या, धमाल. खाली कर. बघा, ही इमारत नवीन झाली. नवीन इमारती का होतात तेच कळत नाही मला. आता हे वडाचं झाड असं ह्याच्यामध्ये उगवलेलं असल्यामुळे नवीन इमारत बांधलेली असेल असा आपण अंदाज बांधायला हरकत नाही. आता लंच टाइम आहे. हे PSCची नवीन इमारत आहे. शिकवू आपण. लंच टाइम झाल्याचं सांगितलं जातंय. किती ते किती लंच टाइम हे पण बघू आपण. बरं, त्यांनी विचारलं टाइम चालू ठेवले. नुसती सामग्री खरेदी मोठ्या प्रमाणावर, साहित्य खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर होतं. या साहित्य खरेदीचं होतं काय, याचा जर रिझल्टच येत नसेल तर करायचं काय. देशाची संपत्ती सगळी वाया. हे बघा, याला कुलूप नाहीये म्हणून आपल्या बँडेजनी कुलूप लावलं आहे. या दरवाज्यात फटच एवढी मोठी आहे, बांधणाऱ्यांनी कसं बांधलं असेल. ह्याच्यामध्ये कटवणी टाकली काय का मिनिटात दरवाजा उघडलं. हे बघा, सगळं खाली. हे बघा, मला काय पोझिशन आहे आता ही. मला वाटतं हां असं केलं तर त्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटल ओसंडून वाहतात आणि शासकीय हॉस्पिटल जिथं पैसे लागत नाही ते पूर्ण रिकामे. तर हेच प्रायव्हेटायझेशनला सपोर्ट करणारे गव्हर्नमेंटची यंत्रणा, त्या यंत्रणांमध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी, हेच सगळ्यात मोठे कल्प्रिट म्हणजे गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये. आपले नाशिक जिल्हा परिषदेचे नवीन CEO साहेब जे आहेत, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव पवार आहे, ओंकार पवार सर. त्यांना माझी विनंती आहे, सर या PSC केंद्रामध्ये पेशंट आले पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते बघा. मुख्यालय इथं कोणी राहतं का नाही ते तुम्हाला ऑफिशियली आम्ही आता या लाईव्हमधून सांगू. हे बघा, किती मोठ्या प्रमाणावर साहित्य खरेदी आहे, किती मोठ्या प्रमाणावर यंत्रणा काम करायला पाहिजे. इमारत किती सुंदर बांधलेली आहे, जबरदस्त इमारत आहे. पण तिथं कोणी नाही, पेशंट दिसतच नाही अशी अवस्था आहे. हे पेशंट आहेत का सगळे? कधी आले ते? कधी आले काका? अर्धा तास झाला. काय दुखतंय? वॉशरूमची वाट आहे का? काय दुखतंय काका? मुख्य माणूस कोण आहे ज्यांच्याकडनं आपल्याला सगळं मिळेल? लाईव्ह चालू कर, व्हिडिओ चालू कर तुझ्या ह्याच्यात. मी परत मागल तुझ्याकडून व्हिडिओचा ते चालू. प्राथमिक आरोग्य केंद्र नायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक इथे पोहोचलेलो आहोत. थांबा 1 मिनिट. सगळी माहिती द्या आम्हाला. जेवण करून घ्या, काय विषय नाही, जेवण करून घ्या. सगळी माहिती द्या. तुमच्या जागेवर तुम्ही स्थानापन्न व्हा. आम्हाला पूर्ण माहिती द्या या प्राथमिक आरोग्य केंद्राची. तुम्ही जेवून घ्या, आम्ही बंद करतो थोडे. ते कोण देईल? मनीषा BAMS आहेत का त्या? का MBBS? आणि मुख्यालय कोणीच राहत नाही ना? राहतात मुख्यालय कोण राहतं आणि कोणाला ऑल्टर नाही आहे. त्याची पण एक पद्धत आहे. हे काय कुलूप लावले ते महत्वाचं सांगायचं, मुख्यालय कोणीच राहत नाही.
पण मुख्यालय ही राहतो दाखवण्याची एक सिस्टीम आहे. काय ती सिस्टीम? सरपंचाकडनं रहिवासी दाखला घ्यायचा आणि तो सबमिट करायचा आपल्या मुख्य कार्यालयात. लक्षात आलं का तुमच्या? हा मुद्दा लक्षात आला का? ए बाळा, मुद्दा लक्षात आला का? मुख्यालयी राहत कोणीच नाही, मग राहतो दाखवण्याची एक पद्धत आहे. काय करायचं? सरपंचाचा रहिवासी दाखला घ्यायचा ग्रामपंचायतीचा आणि तो कुठं सबमिट करायचा? यांच्या इमिजिएट बॉसला, त्या बॉसच्या इमिजिएट बॉसला, त्या बॉसच्या इमिजिएट बॉसला. 3 ठिकाणी तो रहिवासी दाखला एकदा जमा केला की तुम्ही शिक्कामोर्तब होतं की तुम्ही मुख्यालयी राहता म्हणून. ही पद्धत आहे. शासनाला वेड्यात काढण्याचा अधिकृत राजमार्ग, ज्याला आपण समृद्धी महामार्ग म्हणतो. सगळा लेखाजोखा पहिल्यांदा मॅडमकडनं घेऊ, यांच्या सगळ्यांची आपण ओळख करून घेऊ आणि मग पुढे सांगू सगळं. मेन डॉक्टर येते का? ते काम करू द्या. वापर होतो किंवा होत नाही याचा उलगडा करायला पाहिजे. कारण इथं 4च पेशंट आता आम्हाला दिसले. OPD मध्ये किती लोक येतात ते पण बघणं जरुरी आहे. अर्ध्या तासापासून बसलेले होते, असं का ते पण विचारू आपण. कुठलीही पूर्तता करायचं ठेवलेलं नाहीये, शासनाने सगळं दिलंय. हेच जर एखाद्या खाजगी डॉक्टरला हे जर कॅम्पस मिळालं तर इथं कमीत कमी तर दिवसाची OPD किती करू शकेल माहिती का? 150 ते 200 OPD चालेल आणि बेड एक पण खाली नसेल. आणि इथं सगळे बेड खाली. शासनातर्फे होणाऱ्या उपचारावर लोकांचं विश्वासच राहणार नाही असंच वातावरण सगळे कर्मचारी अधिकारी मिळून तयार करतात. त्यामुळे लोक पळून जातात, नको तो सरकारी दवाखाना. तर जनतेसमोर जर 2 ऑप्शन ठेवले, मृत्यू, वेदना किंवा उपचार, तर तुम्हाला काय वाटतं लोक काय स्वीकारतील? सरकारी उपचार की मृत्यू आणि वेदना? काय स्वीकारतील लोक? मृत्यू किंवा वेदना? मृत्यू आणि वेदना स्वीकारतील लोक, पण उपचार नको रे बाबा, अशी परिस्थिती. हे बघा कसं कुठेही काही ठेवलेलं अस्ताव्यस्त, काही त्याला कसंही वाग. या नमस्कार राणी, माझं नाव जितेंद्र भावे आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहे. आपलंही नाव सांगा, आपलं पद सांगा. डॉक्टर मनीषा रमेश प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. अच्छा, तुम्ही MBBS आहात की BAMS आहात? आणि तुम्ही कंत्राटी आहात की परमनंट आहात? परमनंट आहात. बरं, आम्हाला दिसलेल्या गोष्टींचा काही खुलासा तुम्हाला आम्ही मागतो, तर तो खुलासा तुम्ही आम्हाला द्यावा अशी विनंती. सुरुवातीला आम्ही आल्या सगळ्या कचरा कुंड्या ज्या आहेत, 4 ते 6 कचरा कुंड्या आहेत, त्याची कॉस्ट किमान 20 ते 25 हजारच्या घरात आहे. त्या जर रियूज व्यवस्थित केल्या आणि वापरल्या तर ते शक्य आहे. आजूबाजूच्या इमारती ह्या नॉन यूजमध्ये पडलेल्या आहेत, त्याचाही वापर नाही. मग आम्ही तिथून आतमध्ये आलो. त्याच्या अगोदर बाहेर आम्हाला ॲम्ब्युलन्स दिसलेली. ॲम्ब्युलन्सला नंबर प्लेट नाही आणि तिची एक मोठी काच तुटलेली. काल मेडिसिन आणलं ना, त्याच्यात ती मेडिसिन टाकताना तुटलेली, तर आपण आज त्याचं पाठवलं रस्ता. हां, पण मग ड्रायव्हर कोण आहे? ते ड्रायव्हर ते गाडीचेच कामाला गेले ना नाशिकला. नाही, पण काय होतं आता, ती जर त्यांची खाजगी गाडी असती तर ती काच तुटली असती का? तर ती तुटली नसती. शेवटी स्वतःची गाडी असली ना, माणूस अगदी प्रेमाने वापरतो. आज एवढी मोठी काच तुटते म्हणजे तो माणूस हिंस्र स्वरूपाचा किंवा राक्षसी किंवा आसुरी वृत्तीचा माणूस आहे तो, असं थेट म्हणणं आहे. कारण ती गाडी 15 लाखाची मॅडम, ती जर एखाद्या सामान्य माणसाने जर घेतली तर तो जीवाच्या आकांताने तिला जपतो, तर तसं होताना दिसत नाही. तिला नंबर प्लेट का नाहीये? दोन्ही बाजूला नाही, मागं पुढे नंबर प्लेट नाहीये तिला, तर बिना नंबर प्लेटची कशी वापरताय तुम्ही गाडी? नाहीये, पाहून घ्या. फोटो काढून आणा, पाहून या. फोटो काढून या, फोटो काढून आणा पाहिजे. फोटो काढून आणा त्याचा. आम्ही सरप्राईज व्हिजिट करायलाच आलेलो आहोत, कारण हे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते जनतेच्या मालकीचं म्हणजे आमच्या मालकीचं आहे. तुम्ही सगळे लोक इथे सेवक आहात आणि इथले सेवकांची संख्या
ड्रास्टिकली कमी होते. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. केवळ कशामुळे की इथे पेशंटची संख्याच नाही. आमच्या बेड किती खाली पडलेत बघितले का तुम्ही? पेशंट आताच 2 वाजता ओपीडी संपली बरं, ना. मला ओपीडीचा आजचं तुम्ही रेकॉर्ड द्या, किती ओपीडीला माणसं आली आज. आणि लंच टायमिंग काय असतो का आपला? लंच टाइम तसा 12 ते 1 असतो. ओपीडी 8 ते 12 असते आपली. पण मग 12 ते 1 होत नाही आपल्याला, 2च वाजता, 2च्या पुढेच टाइम. अच्छा, मग मग आम्ही असा काही टाइम ठेवला नाही. पेशंट कमी झाले का जेवण करून. आता ते अर्धा तास बसलेले होते बाबा आणि 10-15 मिनिटात तुम्ही आले ना, माझा एकच घास. आणि त्यांची परवानगी घेऊनच आम्ही बसलो जेवायला. बरं. असं नाही का ही आजची ओपीडी का? 4-9ची. हो. बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 लोक येऊन गेले. आणि हे कशासाठी आले होते काय? पुढे असेल ते. अजून काय? नाव वाचा बरं सर, लाईव्ह मध्ये नाव वाचा. हे आली होती का खरंच? नाव वाचा कोण कोण? सुनीता पानसरे. हे 497 पासून आजचं आहे का? आपण एका दिवसाचं स्वतंत्र सिरियल नंबर 1 का नाही टाकत आपण? आता हे 4 तारखेचा 497 चा काय संबंध आहे? 001 प्रगतीपर नंबर असतो ना, 1 तारखेपासून जो चालू झाला ना नंबर, हा तो त्याच्यानुसार पुढे चालू राहतं ते. म्हणजे समजा 1 तारखेला 1 नंबर असं. अशी काही पद्धत आहे हो का? मुद्दाम? नाही, मुद्दाम नाही, तशीच आहे. आणि आपल्याकडे फार्मासिस्ट नाही ओपीडी असते मंथली असते ना, 1 पासून ते मंथली आपल्याला रिपोर्टिंग असतं ओपीडी या पीडी. आणि प्रत्येकाचं डेट इकडे टाकायला पाहिजे. कोणतं? ते नंतर करून नाही, घेतात एकच ते. कॉमन टाकलेली नाही इथे वरती. नाही, आजची हे काय आजची ओपीडी? आज आलेले आहे का हो. पेशंट? आणि कशासाठी आलेत? ते वेगवेगळ्या आजाराच्या कारणाने एनसी, पीएनसी, बालक असतात, सर्दी, खोकला, ताप, हातपाय, डोकेदुखी, बीपी, शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी. पण आता आम्ही बघतोय ते कोणीच आता दिसत तुम्ही नाही. लेट आले ना सर, 2 वाजता आले ना तुम्ही. हा, 2. आपली ओपीडी 9 पासून चालू होती, पुढे 2 पर्यंत. म्हणजे 2-3 कधी म्हणजे टाइम नाही, मग थोडा ब्रेक घेऊन मग आम्ही जेवण करू. बरं, मला आता हे मी तुला नाव एवढे सगळे वाचून दाखवायचे अशी अपेक्षा आहे का? फक्त नाही बघतो मी, हे नाव घेतो, व्ह्युअर्सनी बघावे. आणि तुम्ही आले होते जनतेला का? माझी विनंती आहे, एवढे सगळे लोक ह्या PSC नायगाव सिन्नर येथे येऊन गेलेले आहेत का बघा. आम्ही ते व्यवस्थित तुम्हाला झूम करून दाखवतो. हे लोक येऊन गेले की नाही त्या लोकांनी आम्हाला संपर्क करा. आमचा नंबर आहे 922-57 922-55. आम्हाला कळवायचं. नाही, थांबा सर 1 मिनिट. आता हे आलेले होते, ही टिक मार कशाची? ही टिक मार जी केली तुम्ही, हे टिक मार्क मेल चाइल्ड. हा, इकडं का नाही? थांबा 2 मिनिटं. हे का बरं सोडले मध्ये ब्लँक हे वालं? नाही, मेल फिमेल, मेल चाइल्ड, फिमेल नाव नाही चाइल्ड. सर. हा, तिथं खाली इथून काहीच नाही ना खाली? हा, यांना का बरं नाही लिहिलं काहीच? लिहायचं राहिलं असेल त्यांचं. नाही, पण इथे नाही. जाणीवपूर्वक केलंय, इथे जाणीवपूर्वक केलंय, इथे का बरं? इंजेक्शन वगैरेला गेले असतील ना, तर मग लिहिलं असेल नंतर. अच्छा, पण ते लगेच व्हायला पाहिजे मॅडम. काय होतं, हे खाजगी क्षेत्रात असताना हा माणूस त्याला झापला असता, फोडला असता. नंतर आपला दुपारच्या टाइमात काय होतं, आपल्याकडे ना सांभाळून घेण्याची वृत्ती दुपारच्या वेळेत ते असते रेकॉर्ड. मॅडम. याला काही रॉकेट सायन्स नाहीये. हे बघा, काय यश अनिल शिंदे, मेल फिमेल पटकन टिक करायची आहे ना, याच्यात कुठं रॉकेट सायन्स आहे? एवढ्या लोकांचं काम नाही केलेलं. तो माणूस काम चुकार आहे, त्याला काम नाही करायचंय, हे दिसतंय त्याच्यावर. आणि त्याच्यामुळं कंत्राटी लोक भरले गेलेत. इथं त्या माणसाला जर परमनंट नोकरी असती तर 40-50 हजार पगार राहिला असता, त्याला बायको मिळाली असती, त्याचा संसार उभा राहिला असता. आज आमच्याकडे गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या संपत चालल्या केवळ या कामचुकारीमुळे होते. 108ची सेवा का सुरू झाली? ॲम्ब्युलन्स आमच्याकडे प्रत्येक PSC ला होती, पण त्यांनी त्याचे पार्टच खायला सुरुवात केली, चाकच खायला सुरुवात केली, इंजिन खायला सुरुवात केली, म्हणून 108चा जन्म झाला. नाही तर 108ची जरूर नव्हती आम्हाला. प्रत्येक गोष्टीमध्ये अशा पद्धतीनं सरकारी साहित्याची नासधूस होते. सरकारी साहित्य हे लावारीच आहे असं समजलं जातं. आज एवढे इमारती मॅडम, आपलं स्वतःचं घर 1 रूम किचन सिडकोतलं जरी असलं तर जीवाच्या आकांताने जपतो आपण. किचन ओटा असा त्रिकोणात जरी तुटला तरी त्याला सिमेंट भर, त्याला ॲरिल्डाईट भर करून तो ओटा आपण तरंगून ठेवतो आणि त्याच्यावर आपली बायको काम करते, स्वयंपाक करते. आणि इथं दुनियाभरचं सगळं वाया चाललेलं दिसतंय आम्हाला. तर त्याच्यावर तुम्ही ना पॉझिटिव्हली काम करणं जरुरी आहे, ती गरज आहे. आता एवढे लोक तुमच्याकडे येऊन गेलेले आहेत, तुमचं मत आहे मॅडम. PSC साठी अजून तुम्ही काय कमतरता काय अजून शासनाकडून काय काय तुम्हाला यायला पाहिजे भाऊ? सगळ्या वस्तू मिळत आहेत, काही कमतरता आहे का? काहीच कमतरता नाही. बरं, आता मला नोंद दाखवा
तुमच्याकडे स्टाफ किती आहे आणि आता उपस्थित स्टाफ किती आहे? मॅडमचं काम आणि चांगलं एक आहे. गोष्ट क्लिअर करतो हा, तुम्ही महिला आहात आणि आम्ही शूटिंग करतोय याचा कुठेही कंगावा नकोय, कुठेही त्याच्यावर वादविवाद नकोय आम्हाला, कारण तुम्हाला आम्ही महिला वगैरे समजत नाही. तुम्ही कोण आहात? कर्मचारी आहात, अधिकारी आहात, आणि त्याला लिंग नसतं, तो फक्त अधिकारी किंवा कर्मचारीच असतो. तर तो पुरुष आहे का स्त्री आहे, तर स्त्री असल्याचा कोणताही गैरफायदा तुम्ही उचलायचा नाही, हे आता आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो. तुम्ही आमच्या कर्मचारी आहात आणि कर्मचारी हा कर्मचारी असतो, तो पुरुष किंवा स्त्री नसतो. हां, त्याचा अजिबात तुम्ही कोणीही गैरफायदा घ्यायचा नाही. तर 353 आणि 354 सगळ्या महिला हौसेने आमच्या विरोधात दाखल करतात. आम्ही त्याचा फडशा पाडतो ती गोष्ट सोडा, पण तुम्हाला निक्षून सांगणारही कोणीतरी भेटलं पाहिजे. नाही तर मग आम्हाला अशी मागणी करावी लागेल की महिलांना नोकऱ्याच देऊ नका, कारण त्यांना काम नाही करायचं. त्या म्हणतात मी महिला आहे, मी महिला आहे, नाचवत राहतात. ते चालणार नाही. नाही सर, व्ह्यूवरचे कमेंट आहे, स्थानिक नागरिक असावा का कोणी असावा, मॅडमचं काम खूप छान आहे सर, अशी आपल्याला आलेली आहे. नाही, त्याची शाबासकी पण मिळेल. तुम्ही वकिली करू नका. आम्ही मालक आहोत, आम्ही मालकी थाटामध्ये आम्ही विचारायला आलेलो आहोत, ते विचारणार. आणि चांगल्या माणसांचं चांगुल पण दिसतच आहे. आतापर्यंत मॅडमनी आवाज वाढवलेला नाहीये, कुठल्या गोष्टीला नकार दिलेला नाही, या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्या सगळं दाखवतायत. आम्हाला कुठेही नकार देत नाही. किती आपल्याकडे सगळा स्टाफ? आता आपल्याकडे ना 14 लोक आहेत. आत्ता हजर किती आहेत? 14 पैकी इथं 13चा तपशील आहे, 14वा आलेला नाही का? हे 13 आहेत. 13च आहे का? बर. याच्यापैकी सगळे लोक आलेले आहेत, पाटील नाही आहेत, हे रजेवर येत्या, या रजेवर आहेत. त्या कोण आहेत? फार्मसिस्ट निर्माण अधिकारी. अच्छा, ते येतच नाहीत का? नाही, ते त्यांच्या मुलाचा कॅन्सर आहे ना, तर दीर्घकालीन रजेवर येत्या. बरं, मग त्यांचं काम कोण बघतंय आता? आपण आता येणे मन त्यांच्याकडूनच करून घेतोय. ते जे तुम्हाला आता त्रुटी दिसल्या ना, मग त्याच्यामुळेच ते आलेल्या, म्हणजे प्रत्येक वेळेस कर्मचारी बदलत असतो. बरं, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून द्या. आम्हालाच ते करून घ्यावं आता माझी एक लागतं. विनंती मॅडम तुम्हाला, ही सगळी एरिया जर तुमची स्वतःची एकटीची मालकीची असती ना, तर ही नीट अँड टायडी असते आणि वेल मेंटेन्ड असते ना, की त्याला काही लिमिट नाही आहे. तुम्ही त्या मानसिकतेतनं प्लीज काम करा. पुढे BAMS सुद्धा मिळणं बंद होणार आहे. खरं आम्हाला इथे काय पाहिजे? MBBS. पण नाही मिळत आहे ना, कारण तो MBBS म्हणतो नको, तुमच्या कटकटीच नको आम्हाला, तो गेला निघून आणि तो बाहेर धनाधन पैसे छापतोय. मग आम्हाला BAMS वर काम करावं लागलं, तुम्हाला दर्जा द्यावा लागला, तुमच्याकडनं परीक्षा घेतली आणि तुम्हाला त्यांच्या इक्वलंट करण्याचा प्रयत्न केला गेला. आम्हाला इथे MBBS पाहिजे, आम्हाला इथे MS पाहिजे, आम्हाला MD पाहिजे, पण नाही मिळत आहे. काही दिवसांनी BAMS सुद्धा गायब होतील, मग BHMS गायब होतील, मग करायचं काय? आणि तुमची आमची जबाबदारी आहे, आपण मालक आहोत. तुम्ही स्वतः सुद्धा मालक आहात या देशाच्या. ही संपत्ती असावी की नसावी सांगा बरं? ही असली पाहिजे, आम्ही आत्ताच टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. शिफ्ट झालो ना इकडे, त्याच्यामुळे थोडासा. हां, आणि तुम्ही मुख्यालयी राहता का नाशिकला राहता? नाही, मुख्यालय. हां, आणि इथं हे 13ची 13 लोक मुख्यालयी राहिले पाहिजे असा GR आहे ना? हो. तर 13ची 13 लोक राहतात का फक्त ग्रामपंचायतीमध्ये रहिवासी दाखला घेऊन जमा करून टाकलेला आहे? हे आम्ही सगळं क्रॉस चेक करणार आहोत बरं का. आणि मी हे सगळा रिपोर्ट CEO साहेबांना करणार आहे. याच्यामध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही. आम्ही CEO साहेबांशीच तुमचा सगळा रिपोर्ट तो जमा करणार आहोत. ह्याच्यात चुकीचे कृपया निघू नका, माझी विनंती. हे सगळं तुम्हाला डिस्ट्रॉय करण्यासाठी नाही, हे सगळं कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे. आम्हाला रचनात्मक करायचं, ही आमची स्वतःची संपत्ती आहे, ती आम्हाला मोठी करायची आहे. पण आज 2025 मध्ये 78 वर्षानंतर असं झालं की पूर्वी जे दवाखाने तुटके मुटके होते ते संपन्न होते, तिथं लोकांना आधार होता, तिथं लोकांना वाटत होतं की मी इथे रिपेअरच होईल. पण आज तसं झालंय का? तुम्ही स्वतः सुद्धा सरकारी दवाखान्यांमध्ये जाता का रिपेअर व्हायला? नाही जात. तुमच्या मुलीची, तुमच्या बहिणीची डिलिव्हरी नाही होती सरकारीमध्ये, तिला सरकारी तिच्या नवऱ्याने नाव टाकलं की ती त्याला सोडून देते. ती म्हणते मला प्रायव्हेटमध्येच जायचं. हे आम्हाला बदलायचं आहे. आणि पूर्वी आणि आत्ता 5-7 वर्षापूर्वीपर्यंत सरकारीच दवाखान्यात डिलिव्हरी करावी याच्यासाठी ठाम होते लोक, कारण तिथे लूट होणार नाही, उगीच सिझेरियन होणार नाही ही खात्री होती. आणि ते वातावरण आपल्याला सगळ्यांना मेंटेन करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की लोकांचा आर्थिक स्तर आता खूप खालावला आहे. तुमचाच आधार आहे. आता अब तुम्हारे हवाले वतन साथी हो. प्रयत्न आहे की सरकारी दवाखान्यातच डिलिव्हरी व्हावी. तर तुम्ही तसं द्या. सर, ॲम्ब्युलन्स जर तिची काच फुटलेली असेल, तिला जर नंबर प्लेटच नसतील, लोक कसा वापर करतील त्याचा सांगा. सर, ते काच फुटायचं काय झालं, मला मेडिसिन आलं,
मेडिसिन आणताना बऱ्यापैकी बॉक्स होते गाडीमध्ये मोठे, आणि तो एक बॉक्स त्या काचेवर जाऊन आदळला. रस्ता खूप खराब इथला, ब्राह्मणवाडी ते नायगावपर्यंत. तर तो बॉक्स त्या काचेवर आदळला आणि ती काच डायरेक्ट बाहेर पडली. सांगा इथे राहत नसतील तर बरं का, उगाच तुम्ही वाचून घेऊ नका स्वतःला. माझा दावा आहे 13ची 13 लोक इथे राहत नाहीत. रात्री ही PSC बंद असते. आता हजर किती सर? आपण हजर दाखवा ना. 13 लोक हजर दाखवा. बोलवा. 13 लोक दाखवा मला. आणि तुमचं सगळं चांगलं असेल ना तर आम्हाला आनंद आहे बरं का. आणि उलट ते वाढावं लोकांनी इथे अजून जास्त. एक मिनिट, मी 13 माणसं पहिले चेक करतो. आता इथे तुम्ही 3 आणि 3 6 7 आहात. 6 लोक नाही आहेत का? हा 13 मधून एक गेला म्हणजे राहिले 12. हा म्हणजे 11. मी घेतो ना. गिलबिले कोण आहे? लॅब टेक्निशियन ते जेवायला गेले. जेवायला गेले. त्यांना अलाउड आहे घरी जायला? इथेच राहतं ना जेवायला. बरं. आता हे किती लोक आहेत? 4 आणि 3 7. नाही सर, हे आशाताई राहतात. आशाताई तुम्ही बाजूला व्हा. आशाताई बाजूला. मी 13 स्टाफ मोजतोय. तुम्ही स्टाफ मध्ये नसाल तर बाजूला व्हा प्लीज. 5 जणी आहे का तुम्ही? आता 3 2 5 आणि 3 8 आहे. आणि मला पाहिजे 13. त्याच्याकडे 2 जण. एकाची सुट्टी आहे, एक आणि night एक जेवायला गेला म्हणजे 10 पाहिजे. तरी 2 जण नाही आहे. ते 2 कोण? नाही, आपले परदेशी आहे. एकाची नाईट ऑफ आहे आणि ज्या दुसऱ्या आहे मावशी त्या तर नाईटला येते. ऐका ना मॅडम, दैफळे हे बघा. एक जेवायला गेला. मागच्या आहे ना यांचा हे टोटल 13 आहे ना. 13 पैकी आपण किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. मला 5चा हिशोब पाहिजे. त्याच्यातले एक रजेवर 4चा हिशोब पाहिजे. त्यातले एक गेले जेवायला. मला 3चा हिशोब पाहिजे. 3 लोक नाही इथे. नाईटला येते 2 फर्निचर आपले हा. आणि एक OPD ऑफ आहे. ऑफ आहे. बरं. त्याचा अर्ज आलाय काही सुट्टीचा? नाईट ऑफ म्हणजे डायरेक्ट सुट्टी. बरं ठीक आहे. काय हरकत म्हणजे विकली ऑफ. नाही. सगळ्यात पहिल्यांदा गैरसमज डोक्यातनं काढा. नाही, काहीच गैरसमज नाही. हा, आम्ही हे चेक करणार हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. त्या अंतर्गत आम्ही आलेलो आहोत. आणि आम्हाला आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले की नाकाच्या शेंड्यावर राग येतो. आणि त्याचं आम्ही निर्दालन करतोच, पण तुम्हाला ते पण कानावर घालतो. दुसरी गोष्ट, महिला कर्मचारी आणि अधिकारी असल्या की त्या शिष्टाई करतात की आम्हाला तुम्ही प्रश्न विचारायचे नाही तर ते होणार नाही. आम्ही ते विचारणारच. दुसरी गोष्ट, तुम्ही आमचे दुश्मन अजिबात नाही आहात. आम्हाला ही संपत्ती टिकवायची आणि वाढवायची. आणि लोकांना आहे ना संविधानानं आरोग्य आणि शिक्षण या सुविधा मोफत दिलेल्या आहेत. पण या देशामध्ये सगळ्या सरकारी शाळा बंद पडत चाललेल्या आहे कारण तुमची मुलं त्याच्यात शिकत नाही. तुमची मुलं इथं ट्रीटमेंट घेत नाहीत. आणि असा काही सरकारी पगडा तयार झालेला आहे की इथं काही मिळणारच नाही. नोकऱ्या सगळ्यांना हवे पण इथल्या सेवा द्यायला सगळ्यांचा नकार आहे. आणि त्याच्यामुळं माझा देश अडचणीत आला आहे. आणि म्हणून मी एक सामान्य असून सुद्धा माझी बायकापोरं बाजूला ठेवून मी हे सगळे कामं करतोय. तेव्हा हा सगळा रिपोर्ट तुमचा CEO ओंकार पवार सरांकडे आम्ही देणार आहोत. आणि तुमची सगळी चौकशी होणार आहे हे पण तुम्हाला क्लिअर करतो आम्ही. त्याचं कारण असं आहे की आम्हाला मधल्या सिस्टीममधल्या लोकांवर सुद्धा आमचा विश्वास राहिलेला नाही आहे. म्हणून आम्हाला चांगले CEO मिळाल्याचा आनंद आहे आणि आम्ही त्याचा रिपोर्ट त्यांना करणार आहे. आता तेही आम्हाला न्याय देतील का नाही आम्हाला माहिती नाही आहे, पण आम्ही प्रयत्न करत राहणार. औषधाचं काय परिस्थिती आहे? तुटवडा आहे इथे. आणि पैसे घेऊन काय काय सेवा दिल्या जातात आपल्याकडे? सगळं मोफत आहे. सगळ्या टेस्ट फ्री आहेत. मग काही दवाखान्यांमध्ये पैसे घेतले जातात असं का होतं? नाही. पण आता आपण मागच्या वर्षापासून आले सगळं 5 रुपये केस पेपरला देत होतो, तो सुद्धा आपण बंद केलेला आहे. बरं. कुठल्या टेस्ट केल्या जातात इथे? सांगा मॅडम. CBC, CRP, VDRL, HIV, परत T3, T4, TSH, BSL, HbA1c, HbSAg म्हणजे सर्व प्रकारच्या टेस्ट आहे आपल्याकडे. बरं. अच्छा. आणि गावातले खाजगी दवाखाने ओसंडून वाहतात आणि आपल्याकडे गर्दी येत नाही. याच्या मागची काय कारणं असतील असं तुम्हाला वाटतं? नाही, आमच्याकडं तर गर्दी असते. बरं. डिलिव्हऱ्या किती होतात महिनाभरामध्ये? 12 ते 13 होतात. आता एक पण ॲडमिट नाही आहे? नाही, चेक करून गेल्या
बरं, मग आता त्यांची किती डेट किती गावं कव्हर करतो या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या? 22 गाव आहे. 22 गावातून एकही महिला आपल्याकडे बाळंतपणासाठी नाही आली? म्हणजे आता एरियानुसार ठरलेले आहे. आता PSC अंतर्गत 4 ते 5 गावं आहे तर मग ते येतात आपल्याला. सिझेरियन होतं का इथे? नाही नॉर्मल डिलिव्हरी. त्याला कुठे जावं लागतं? सिन्नर किंवा बिटको. मला सिझेरियनचं रेकॉर्ड मिळेल, आपलं याचं नॉर्मल डिलिव्हरीचं रेकॉर्ड मिळेल. किती झाल्या मागच्या महिन्यामध्ये किंवा या 1 तारखेपासून आतापर्यंत किती झाले द्या तर बरं. आपला 43. ते पाहिजे, तुम्ही स्वतःहून काम वाढून घेतलं पाहिजे. कारण 10-12 हजारात इथेच तुमच्याकडे कंत्राटी कर्मचारी बघा तो किती वेळ काम करतो आणि त्याला पगार किती आहे आणि त्याच्याच तुलनेत तुम्हाला पगार किती ते चेक करा आता. आणि त्याच्याने देश बसतोय खाली म्हणून पण काम केलं पाहिजे. तुमच्या इथं परमनंट राहतो भरत्या बंद झाल्या ना, सगळे कंत्राटी व्हायला लागले. आता डॉक्टरच जर 60,000 रुपये महिन्यानी कंत्राटी आहे तुमच्याकडे 45. नाही, MBBSला MDला 60,000 आहे मला वाटतं. ते सिव्हिल वगैरे इकडे तर 45,000. मग सांगा बरं किती अधपतन झालं. आणि हे मला वाटतं का हो माझ्या MBBS डॉक्टरला 45 मिळावे म्हणून? मला वाटतं ना त्याला 90,000 1 लाख रुपये पगार असावा, 1.5-2 लाख रुपये पगार असावा. पण मग त्यांनी पण आहे ना हे दवाखाने ओसंडून व्हायले पाहिजे आणि सगळे लोक ठणठणीत राहिले पाहिजे याची काळजी त्यांनी पण घ्यावी ना. मॅडम कामकाजाची वेळ कशी आहे? OPD 9 ते किती वाजेपर्यंत? 9 ते 2 पर्यंत आपण ठरवले टाइमिंग. हां म्हणजे शासनाने ठरवलेलं आहे. नाही शासनाचा 9 ते 12 असतं. हां नंतर 4 ते 6. हां 4 ते 6. 2 मधले ते 2 तास आहे ते काय मग आराम का? नाही मग पेशंट चालूच असतं Working आपले. चालू असतं. आणि ऑनलाईन मीटिंग किंवा ऑनलाईन रिपोर्टिंग ऑनलाईन पण आपल्याला काम आहे. सुश्रुत वगैरे ते आपल्याला काम डॉक्टर करावं. प्रसूतीचं डॉक्टर मागच्या महिन्याचे किती डिलिव्हरीज? नाही हे कोणत्या महिन्याचं आहे? मागच्या महिन्यात 8च झाले आहेत का? एका महिन्यात. ही अमाऊंट नाही ते जुलैचं कुठल्या या 8 आहेत. 4 हां हे ऑगस्टच्या. 4 आणि नाही 4च दिसतंय. ते जुलैच्या 8 कसं नाही ऑगस्टच्या 4 आहे. ऑगस्ट हे जुलैच्या होत्या 8 आणि ह्या जुलैच्या आहे- इकडून आहे का? हां, हे बरोबर बरोबर. 1 2 मग ह्या 3 टोटल 4 8 5 आहेत 6 7 आणि 8. 8 या मेल फिमेल मध्ये सिझरच्या बाबतीमध्ये आपण सिन्नरला जातो का? आपण तिकडे सिन्नरला तरी व्यवस्था आहे का? सिन्नरला आहे ना सिझरियनची का? म्हणजे प्री प्लॅन असतं. जर पेशंट पूर्वीचं सिझेरियन झालेला असेल तर मग त्याला डेट आणि ते दिले जातं प्री प्लॅन. आणि मग तिथे सिन्नरला त्याची व्यवस्था केली जाते का? सिन्नरवरून परत सिव्हिलला पाठवलं जातं असं ऐकतो आम्ही. कारण सिन्नरचे बरेच पेशंट आहे ना सिव्हिलला घेतात. प्लॅन असेल तर होतच. म्हणजे आपण मॅडमशी कन्सल्ट केलं तर मग इथं गायनाकोलॉजीचं काम करून तुम्ही एकट्याच पाहता का? तर तुम्हाला ह्या मदत करतात? सिस्टर आहे आणि माझे एक सहकारी पण आहे तर ते पण आहे. आणि डेथ रेशिओ वगैरे काय नाही टाका त्याचं? म्हणजे आता ती 7-8 नंबरला असेल जिल्ह्याच्या रँकिंग. आपलं काम चांगलंच नाही डॉक्टर. तुम्ही कुठे राहिला हो? इथेच राहता तुम्ही? याच इमारतीत गावात भाड्याने घेतली का? तुम्ही कुठे राहता ताई? पळशाला राहता. तुम्ही नाशिक रोडला. तुम्हाला दोघींना नियम नाही का तो मुख्यालयी राहायला पाहिजे तो? बरं ठीक आहे. तुम्ही कुठे राहता? तुम्ही कुठे राहता? भाड्याने राहता. बरं म्हणजे सगळे मुख्यालय राहतात त्यामध्ये फक्त या दोघीच नाही राहतात. मग त्यांचा उपकेंद्र नसतं. अच्छा ठीक आहे. परिचर कोण आहे? तुम्ही स्त्री परिचर आहात आणि पुरुष परिचर? नाही. मग आता तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहे? 7 वाजेपर्यंत. आणि 7ला इथून पळशाला जाणार आहे. बरं तुम्ही परमनंट आहात का कंत्राटी? तुम्ही सगळे परमनंट आहात? नाही ती कंत्राटी. तुम्हाला किती पगार आहे? आता तुमच्याकडेच आहे बरं का, इथल्या इथंच आहे. ड्युटी तेवढीच पण 9,000 करताय हे लक्षात घ्या. परमनंटचा पगार चांगला असतो. नाही आम्हाला परमनंट हवे हे लक्षात घ्या. यांना आहे ना तुमचा दर्जा मिळाला पाहिजे. हे का मिळत? ऐका का बरं असं घडतंय? परमनंट लोकांनी काम करणं सोडून दिलं म्हणून कंत्राटी जन्माला आले. आता तुम्ही मला सांगा 9,000 आज परवडेल का? 8 तास ड्युटी 10 तास ड्युटी किती तास करतात? हां मग हे आपली विषमता आहे नाही.
अहो सर 9,000 पेमेंट आहे, पण किती दिवसापासून नाही ते विचारा ना, किती दिवस? 9 महिने झाले सर आमचं पेमेंट. हां, कोण आहे तुमचा कंत्राटदार? आता देवरी सरांकडे गेलेलं आहे आणि CSE कडे होतं. हां, CSEचं कोणाकडे होतं? त्यांचं आम्हाला टेबल वगैरे काहीच नव्हतं मिळत. फक्त आम्हाला रिव्ह्यूवरनं ऑर्डर. देवरे काय नाव त्यांचं? पूर्ण नाव नाही माहिती, पण असं एकच ऑफिस आहे. आणि 9 महिने झाले तुम्हाला पगार नाही? हां, CSEचा जो अडकलेला आहे आमचा तो 8 महिन्याचा, त्याच्यातले फक्त आता त्यांनी देवरेंकडे येऊन तुम्हाला एकच महिना झाला का? नाही, मग? 3-4 महिने झाले, पण आता 3 परत त्यांचे पेंडिंग. आणि CSEचे जे आहे जुने त्यातले 6 बाकी आहेत. हे बघा, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारही 9,000 आणि 9 महिने पगारही मिळत नाही. परिस्थिती बघा किती भयानक आणि विषण्ण करणारी आहे, विदारक अशी परिस्थिती आहे. ह्याला जबाबदार आपण सगळे आहोत, हे लक्षात घ्या. आज त्या महिन्यानं देवरे साहेबांकडे काम करून पण त्यांच्याकडे 3-4 महिने झाले, त्यांनी पगार नाही दिला, CNC वाल्यांनी पण पगार नाही दिलेला. अशी परिस्थिती आहे. तर तुम्हाला परमनंटवाल्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमची इफिशियन्सी वाढवा आणि इथं परमनंट लोक जास्तीत जास्त का भरले जावे असं या मताचा मी आहे. तर जो परमनंट असेल ना त्याचं कुटुंब सक्षमपणे उभं राहील, पण मग त्यांनी काम केलं पाहिजे. सातपूरला अनेक कंपन्यांमध्ये परमनंट एम्प्लॉई आता 50-60च राहिलेले आहेत. बाकी 400 कर्मचारी कंत्राटी ते 8-10 हजारावर काम करतात आणि 50-60 जे परमनंट एम्प्लॉई इथे काम करत नाही, ते त्यांच्या युनियनच्या मांड्या ठोकतात. तुमच्याकडे युनियन आहेत ना, त्या युनियन सगळं जे करतायत ना त्याच्याने तुम्हाला शक्ती मिळते. कशासाठी? काम न करण्यासाठी. असं नको आहे. तुमच्यावर एक टीका होते, सरकारी कर्मचारी पगाराचं काय कामासाठी पगार करतो, काय काम करण्यासाठी लाच घेतो, काहीतरी अशी भयानक तुमच्यावर प्रोवर्ब्स तयार झालेले. आणि याच्यातनं तुम्ही सावरा, हे सगळं टिकवा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. या टेस्ट होतात आणि सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट होतात. हिवताप, हेमोग्लोबिन, लघवी साखर, सिकल सेल, HIV, थुंकी, गर्भधारणा, गरोदर मातांच्या सर्व चाचण्या, तपासणी, हे पण होतं. काय म्हणतात त्याला? आणि मलेरिया टेस्ट. अच्छा. नाही, आपण काय करतो हे टेस्ट? आपण थायरॉइड वगैरे, अच्छा. शुगर, HbA1c 3 महिन्यात. तुमचं काय नाव? हां, आता तुम्हाला विचारलो मी. तुम्ही जेवायला घरी गेले होते? अच्छा. मध्ये जा ना 2 मिनटं, दोघांना जाऊ द्या. बरं, तुम्हीच त्याचे लॅब असिस्टंट आहात? तुम्ही परमनंट आहात का कंत्राटी? बरं, करताय ना सगळं छान. हे टिकवा. पुढचा लॅब आज किती टेस्ट झालं ते बघा. आज किती टेस्ट झाले? आज मलेरियाचे आहे ना 52 टेस्ट झाले. सोनोग्राफी कुठे होते मॅडम? सोनोग्राफी आपल्याकडे सिन्नर. आपल्याकडे नाही. मग ते बाहेरून करून येतात का सोनोग्राफी? सिन्नरला जातात किंवा मग SMBT आहे ना, SMBT हां. किंवा प्रवरा मेडिकल, तिथे 400 रुपये. अच्छा. तुम्ही मागणी नाही करू शकत का सोनोग्राफी इथं द्या म्हणून? नाही, ते मग त्याचा टेक्निशियनही लागेल. सिव्हिल आरेस. याचं आहे का? आजच्या टेस्ट कुठे 4 तारीख? इतकं 4 तारखेला आजच्या टेस्ट आपण त्याची तारीख कुठे सर? ठीक आहे, इथे तारीख 4/9. 1, 2, 3, 4, 5. आणि इकडे आपल्या मलेरियाच्या टेस्ट होतात तिकडे. त्या मलेरियाच्या त्या किती? ह्या 35 अधिक 6 41 टेस्ट झाले. त्याचा आपण नाही रेकॉर्ड ठेवत का? आहे ना आपल्याकडे रेकॉर्ड. याचं पण रेकॉर्ड हो, ठेवायचं. 41 त्या टेस्ट झाल्यात. आणि आपल्याकडे गरोदर माता आल्या होत्या. गरोदर मातांच्या हे केलेलं तपासण्या आहे. काम करायला मजा येते ना? पाहिजे ना, काम कमी झालं पाहिजे, काम वाढलं पाहिजे ना. सगळ्यांनी काम वाढवा, तरच हा टिकणार आहे दवाखाना. नाही तर हा दवाखाना पुढे जाऊन बंद होणार आहे. ह्या टेस्ट होतात ते सांगा. हां, हे बघा, इथे एवढ्या प्रकारच्या टेस्ट होतात. हिवताप, रक्त नमुना तपासणी, हेमोग्लोबिन तपासणी, लघवी साखर प्रोटीन तपासणी, सिकल सेल म्हणजे सोल्युबिलिटी तपासणी, HIV तपासणी, थुंकी नमुना तपासणी, गर्भधारणा तपासणी, गरोदर मातांच्या सर्व चाचणी तपासणी, हिवताप क्लिनिक तपासणी. एवढ्या होत्या, या करून घेतल्या पाहिजे सगळ्या. 22 गावं ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अटॅच आहे. तुम्ही स्वतः सुद्धा लोकांपर्यंत जा आणि लोकांना इन्व्हाइट करा आणि या म्हणा. तुम्हाला काम नसेल ना हाताला, तुम्हाला सांगतो एक पोट कमी होऊन जाणार बरं का. तुम्ही टिकवा आहे, तुम्ही टिकवलं तर ठीक आहे.
परीक्षेच्या मॅडम तुम्ही आयडेंटिटी कार्ड नाही घालत का काय? कारण तुम्ही लाईटली घेताय खूप. तुम्ही पळशाला नाही राहिलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट प्रॉब्लेम काही असो, एक तर आयडेंटिटी कार्ड पण घातलं पाहिजे गळ्यात. तुम्हाला आता- मिळालंच नाही का अजून? बिलकुल साहेब तुमचं कुठं आहे कार्ड? अरे भाऊ ते सन्मान येतो, सन्मान आहे तुमचा. हे काय आहे? सर काल मेडिसिन आलं ना हा. रात्री, मग आज सकाळीच ते उतरवून ठेवलंय. कारण की पेशंट इमर्जन्सी आलं तर गाडी रिकामी लागते ना, म्हणून आम्ही टाकलं. मग आता ते सगळं लावून घेऊ. लावायचं आहे. लावायचं केव्हा काल उतरवलं का तुम्ही? रात्री काल संध्याकाळी रात्री आलं ना 8 वाजता. औषधं सर्व पुरेसे प्रमाणात आहे, काही तुटवडा. दवाखान्यात असतं ना मॅडम, हे जर खाजगी दवाखान्यात असतं ना, हे रात्रीच 9ला रॅकवर गेलं असतं बरं का. हे लक्षात घ्या, तोंडावर सांगतो तुमच्या. ही इफिशियन्सी आहे खाजगीची. तुम्ही जागवा, तुम्ही टिकवा. काय नाही आलं. मॅडम बेड किती इथे? आपले 15 बेड. 15 बेड आहे ना. तुम्हाला सांगतो खाजगीमध्ये फुल आहे. पण आपला म्हणजे आज कॅम्प होता, नेमके पावसामुळे patient ऐका ना माझी प्लीज विनंती नाही आहे तर तुम्हाला. खाजगीवाल्याची जर प्रॅक्टिस चालते ना तर आपली का नाही चालत हा प्रश्नच पडला पाहिजे. काम तयार करा तुम्ही स्वतःला. काम तयार नाही ना केलं तुम्ही, तुम्हाला सांगतो इथं मी पुढच्या वर्षी येईल ना तर 3 जण गायब असतील इथे. हे 100% लिहून देतो मी तुम्हाला. हळूहळू सगळं सरकारीकरण संपत चाललंय आणि त्याला जबाबदार कोण आहे? ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमधले लोक नाही आहे, आपणच आहे त्याला. आणि सुखाची नोकरी. लसीकरण आमचे जे व्हॅक्सिन असतं त्याचं स्टोरेज इथं असतं. इथून मग सगळ्या सब सेंटरला रोटेशन ते पाठवण्यात येतात. त्याचाच पगार मिळतो आपल्याला. हे व्हॅक्सिन आपण जे RI सेशन लहान मुलांचं लसीकरण होतं त्याच्यासाठी इथे सगळा स्टॉक असतो मेंटेन आयला डिफ्युजर. आणि मग इथून ज्या रोटेशन प्रमाणे ज्या गावाला आहे लसीकरण सत्र तिथे आपण पोहोचतो. मॅडम एक तक्रार आहे, ती तुम्ही तुमच्या अप्पर बॉसकडे वगैरे सगळीकडे मांडा. महिला ज्या वेळेला प्रसूतीला येतात ना तर स्टाफ बऱ्यापैकी आई बहिणीहून शिव्या देतो बरं का. आजपर्यंत सरकारी थांबा मला सांगायचं तेव्हा मला तक्रार येते का बरं येते. मी काम करतो ना म्हणून माझ्याकडे तक्रारी येतात. तर त्या महिलेला खूप शिव्या दिल्या जातात. सरकारी दवाखान्यांमधल्या या तक्रारी आहेत. आमच्याकडे बिटको हॉस्पिटलला या शिव्या दिल्या जातात, सिव्हिल हॉस्पिटलला आमच्याकडे शिव्या दिल्या जातात. खूप भयानक पद्धतीच्या घाण शिव्या देतात ते लोक. आणि आमच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग येतं. पण ते आम्हाला रेकॉर्डिंग प्रसारित करायची सुद्धा शरम वाटते. आणि आम्ही परत त्या नोकरीवर त्यांच्या गदा येऊ नये. आता बघा आमची सामाजिक जबाबदारी काय. मी तुम्हाला प्रश्न विचारताना ही पण काळजी घेतोय की तुमची खुर्ची, तुमची पद, तुमची पोस्ट हे सगळं जिवंत राहिलं पाहिजे. कारण पुढच्याला मिळालं पाहिजे. कारण त्याच्याने सुद्धा माझा देश आहे ना असा होणार आहे. आता तुमच्याच जागेवर उद्या 25,000ची जर डॉक्टर मिळाली आम्हाला तर ती बिचारी सेटल होईल. हां बंद पडलं ना? नाही चालू आहे. ECG चालू आहे का? कंटिन्यू चालू आहे. ECG युनिट आहे काय? आणि एक बाळ इथं ठेवता येईल अशी का? ते वापरत येतं का? ते तुमच्याकडे आलेले नाही, ते गेलेले आहेत बाहेर. हे तुम्हाला मी 100% सांगतो. तेवढी काळजी घे. नाही थांबा, मला एक प्रश्न आहे मॅडम. ॲडमिट कोणी होत नाही का इथं, राहत नाही का? मग का बरं पेशंट दिसत नाही आहे? पेशंट म्हणजे कसं आहे IV लावून झालं की मग ते घरी जातात परत. नाही ना, आपण जर आहे पंखर मिळाली ना आणि नाही, 2 मिनिटं. लोकांनी जाणार ना घरी. नाही, प्रश्न काय सर, प्रायव्हेट हॉस्पिटल बघितले ना फुलं असतात, कोणीतरी पडलेलं असतं बेडवरती. आता एक त्याचं बोलू नाही शकत आपण, कारण तो धंदा पण आहे त्यांचा. तसं नका करू, आग्रह तो करू नका. पेशंटला आपण रक्तवाढीचे किंवा जे लूज मोशन मला काय बोलायचं तर लक्षात आलं. प्रायव्हेटमध्ये बळजबरी पण थांबून ठेवायचे. अहो पण 15 बेड आहे ना सर, तर एक तरी पेशंट मला इथं पाहिजे होता असं. घरी जाऊन परत संध्याकाळी 4-5 वाजता जवळ असल्यामुळं म्हणजे पेशंट थांबत नाही, घरी जाऊन परत येतात. आता मला त्याच्यात काय सांगायचंय, त्याला घरी का जावं वाटतं ना तर ते त्याच्यातलं कमी झालं पाहिजे. कारण तो त्या परिस्थितीत जो तो असा करत घरी जातो ना त्याला म्हणावं पण असं घरची काळजी असते. मग लेडीज थांबती नाही ते म्हणता नाही घरी जाऊ. हा ठीक आहे ना. मला काय म्हणायचंय, तिने म्हटलं पाहिजे घरी गेलं ना तर राबावं लागतं. त्याच्यापेक्षा झोपते ना मी इथं. नाही सर, कुठल्या प्रकारचे उपचार मॅडम? ऑपरेशन्स वगैरे होतात की?
कुठले? ट्युबेक्टॉमी होती आपल्याकडे स्त्रीच्या पुरुषांची नाही होते, पण मग आपल्याकडे प्रमाण कमी होतं. त्याच्यावर करा काम. आम्ही तुमचा लय जीव घेतो महिलांचा. आपल्याकडे 1-2 पुरुषांच्या आमच्या पुरुषांच्या होती, तुम्ही पुरुष लोकांनी ना पुरुषांच्या व्हायला पाहिजे. करा ना प्रयत्न. आम्ही जरी प्रयत्न केला नाही यांना जबाबदारी देऊ ना आपण करा ना. कारण हे बघा महिलांनी सगळं तिनेच सहन करायचा हा प्रकार आहे सगळा. नाही बरं काय माहिती का, आम्ही पुरुषांना पण तयार करतो, मग ती महिला काय म्हणते की नाही तो कामाचा माणूस आहे, त्याला राहू द्या, आम्ही करतो. पण तो गैरसमज आहे ना. गैरसमज आहे सर, पण तसं त्यांना असं वाटतं. शस्त्रक्रिया पण आहे, इंजेक्शन किंवा गोळ्या पण आहे, साधनं पण भरपूर साधन बाकीचे पण साधनं आहेत. आणि ते उपलब्ध आहे का आपल्याला? हे बघा आता तुम्हाला माझ्या सगळ्या संवादावरनं लक्षात आलं असेल की माझं इंटेन्शन तुम्हाला एक्सपोज करणं हे नाही. मला हे फ्लरिश झालेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बाहेर रोग वाढले पाहिजे, तर तसंही नाही. रोग जर तयार झाले ना तर त्याचा उपचार इथं झाला. ॲक्सिडेंट वगैरे झाला एखादा तर पेशंट येतं इथं ॲडमिट होतं, त्याला स्टिचेस घेता तुम्ही. स्नेक बाईटचे पेशंट आणि स्नेक बाईटचं सगळं आहे का? डॉग बाईटचं पहिलं दुसरं तिसरं तिन्ही पण आहे. मला डॉग बाईटचं रेकॉर्ड दाखव सगळे. आणि सर्पदंशाचं पण सगळं आहे. आता तुम्हाला सांगतो 22 गावांमध्ये ना लोक थेट. आणि सेम उपचार आहे का तिन्ही बाईटला? आणि नाही याच्याबद्दल कौतुक आहे तुमचं. याच पद्धतीनं सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्या. आम्हाला हे बघा तुम्ही काय करता फार तर आम्हाला का तुरुंगात टाकता, पण तुरुंगातून आल्यावर आम्ही काय ऐकत नाही तुमचं. आमचं काम चालूच ठेवतो. आता आम्ही 3 महिने सेंट्रल जेलला बघा जो शूटिंग करतोय ना कंप्लीट 90 दिवसमध्ये राहून आलाय. पण त्यांना काय वाटलं सरकारी नोकरांना की आम्ही सोडून देऊ. हे नाही, उलट अजून आम्ही खुखार झालो. आता आम्ही शहरात जे काम करत होतो आता कुठं आलो अटॅक करायला. आणि आमचा अटॅक कशासाठी आहे? चांगल्यासाठी. चांगलंच केलं. एकाच्याही कपाळावर आठ्या दिसल्याने आम्हाला आलं का लक्षात? एकाच्याही कपाळावर आठ्या दिसल्याने हे स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्ही इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सांगा जेवढं तुम्ही जनतेत किंवा तुमची पदं आहेत ना ही लोकाभिमुख आहेत. लोकाभिमुख जनताभिमुख आहेत तुमची पदं. तुम्हाला सारखं इंटरॅक्शन करायचं जनतेशी. जो चिडचिड करेल ना त्याच्याने वाटोळ होईल देशाचं. आणि तुमच्यामध्ये ते इन्स्टिंक्ट स्वतःत उपजत पाहिजे. चार्जिंग कमी राहिली पटापट दाखवा सगळं. आता नाही आता बाद झालं. नाही बघा एक डिपार्टमेंट बघा ना सर. ऑपरेशन काय होतं आपण पण एक समजलं पाहिजे. ज्या वेळेला ते ऐका मॅडम, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली जर सगळं आम्हाला दाखवताय सांगा. इकडं वरती काय मॅडम? मी इकडं, तुम्ही इकडं उभे राहा सगळ्या. जाता एक विनंती आहे मॅडम.